नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीच्या राजकारणात नवी समीकरणे, शिवशाहू विकास आघाडीची घोषणा. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी आणि एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या वतीने शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना शशांक बावस्कर यांनी सांगितले की महाविकास आघाडीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून काही उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण करण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात प्रभागनिहाय सक्षम उमेदवारांचा विचार करून उमेदवार निश्चित केले जाईल. तसेच इचलकरंजी शहरातील मूलभूत प्रश्न व प्रशासकीय काळातील भ्रष्टाचाराविरोधात आघाडीच्या माध्यमातून संघर्ष केला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितले. शिवशाहू विकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मँचेस्टर आघाडी यासह मित्रपक्ष यांचा समावेश असल्याचे जाहीर करण्यात आले. सागर चाळके यांनी सांगितले की पारदर्शक कारभार करत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शिवशाहू विकास आघाडीला नागरिकांनी पाठिंबा द्यावे असे आवाहन केले. या पत्रकार परिषदेस रणजित जाधव, मलकार लवटे, सदा मलाबादे, सुनील बारवाडे, रवी गोंदकर, हेमंत वनकुंद्रे, वसंत कोरवी आदी मान्यवर उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.